दुसरीकडे महाराष्ट्रातही बालभारतीच्या ढिसाळ कारभाराचा एक नमुना समोर आलाय। चौथीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात थेट भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीखच बदलण्याचा अक्षम्य पराक्रम बालभारतीनं केलाय। गणिताच्या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांमध्ये 109 पान क्रमांकावर रामानुजन यांचं निधन 27 एप्रिल 1920 रोजी झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। रामानुजन यांचं निधन 26 एप्रिल 1920 रोजी झालंय। इतकंच नाही तर गणिताच्या पाठ्यपुस्तकातही अनेक चुका आढळल्या। गणिताच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात लांबी आणि वजन या पाठात पान क्रमांक 55 वर चूक आहे। वजन संकल्पना समजावण्यासाठी स्वाध्यायात ब गटात 6वा आकडा 1000 ग्रॅमपेक्षा जास्त आहे, 1000 किलोग्रॅमपेक्षा जास्त असं हवं होतं। इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात मात्र बरोबर पर्याय देण्यात आलाय। इंग्रजी माध्यमात भागाकार पाठात पान क्रमांक 77 वर देखील चूक आढळली आहे। 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं भागणं ही संकल्पना सांगताना चूक झाली आहे। 40 रुपये सुटे केले म्हणजे 40 एकक रुपये होतात, म्हणजेच रुपये 1.40 पैसे अधिक 9 म्हणजेच 49 असं देण्यात आलंय। मुळात हे गणित 40 अधिक 9 बरोबर 49 असं पाहिजे। मराठी माध्यमात मात्र हे गणित बरोबर आहे असं अभ्यासकांनी सांगितलं। यावर आम्ही बालभारतीशी संपर्क साधला तेव्हा याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, तर शिक्षण तज्ज्ञांनी या कारभारावर टीका केली आहे। चुका असतात याचं कारण असं ती ही प्रमाण म्हणून मानली जातात। म्हणजे आपण त्या संदर्भ देतो नेहमी, ती आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये हे होतं, त्याच पद्धतीने मुलं याचा वापर करतात। त्यामुळे या चुका ज्या आहेत ना या अतिशय गंभीर आहेत आणि ते प्रमाण म्हणून शिक्षणामध्ये आणि सगळीकडे वापरले जातात। त्यामुळे बालभारतीची जबाबदारी आहे। आता दुसरा भाग म्हणजे आजच्या चौथीमधल्या ज्या इतर चुका ज्या आहेत ना गणिताच्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा ते मुद्रित शोधन हा एक वेगळा विभाग असतो। मुद्रित शोधनासाठी जबाबदार व्यक्ती असतात। मग त्या जबाबदार व्यक्ती करतात काय? मुद्रित शोधन करत नाहीत का असा प्रश्न आहे।